दरम्यान पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केलेला आहे। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पवारांनी केलेला आहे। कामावर नाही तर निधीवर मत मागितली जात असल्याचं म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। जी काही चढाव चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो, मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन, ही काही गोष्ट चांगली नाही। म्हणजे शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेलं बरं। सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो। निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे, त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं, शिवसेना किती, राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती, आमचे आमदार तसे असं नियोजन करतात। आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत। तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही।